जालन्यातील श्री भुरेश्वर बर्डी रोहनवाडी हे एक देवस्थान असून तेथे रस्ता आणि स्ट्रीट लाईट नसल्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा भाविकांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने शुक्रवारी भाविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आले। तसेच जिल्हाधिकारी यांना रस्ता बनवण्यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी ज्ञानेश्वर कुरील, रामेश्वर इंदलकर, देवचंद साळवडे, दुर्गा कुरील व बहुसंख्य भाविकांचा रस्ता व स्ट्रीट लाईट बनवण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। गोरों से हम लड़ेंगे जोरों से। ये लड़ाई किसके लिए? मेरे लिए, मेरे लिए। ये लड़ाई किसके लिए? मेरे लिए, मेरे लिए। गली गली में शोर है, जिला प्रशासन चोर है। गली गली में शोर है, जिला प्रशासन चोर है। अरे रास्ता होता बोले, झालाच पाहिजे, रास्ता होता बोले, झालाच पाहिजे। पहले लड़ते गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। पहले लड़ते सत्य है, सत्य है। मुर्दा झालेला प्रशासनाचे करायचे काय? खाली मुर्गा वर पाय, मुर्दा झालेला प्रशासनाचे करायचे काय? खाली मुर्गा वर पाय। मुर्दाबाद, मुर्दाबाद। मारा फटके, मारा फटके। खाली मुर्गा वर पाय, खाली मुर्गा वर पाय। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। हर 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 महादेव। वंदे पहिले सर्वात प्रथम माझी विनंती आहे की आम्ही वारंवार निवेदन भुरेश्वर बर्डी रोहनवाडी रोड जालना येथील देवस्थान क मध्ये असल्यामुळे त्यांना अद्याप रस्ता नाहीये। जो रस्ता कागदोपत्री झालेला आहे तो पूर्वीच त्यांनी खाऊन घेतलाय, पण जे खडी माती टाकून ठेवली आहे। लाखो भक्त दर श्रावणच्या महिन्यात शिवरात्रीला येतात। या शिवरात्रीला अंधारात अक्षरशः 8 ते 10 लोक पडे चुकून दुर्दैवाने जर एखादी घटना जर पाण्यात पडून जर मेले त्याचे जबाबदार प्रशासन राहील। याचे निवेदन आम्ही बार देतोय, रस्ता बनवून द्या, पण या लोकांना अद्याप रस्ता बनलेला नाहीये। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही लोकांनी मोर्चा घेऊन आलो, इथं निदर्शन केले जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांनी मुंडन केले आणि जिल्हा प्रशासन मेले याच्या नावाखाली त्यांचे मटके तिथं फोडून टाकले आम्ही। आणि हे सर्व लोक आज उन्हा कारणामुळे आणि देशामध्ये युद्धजनक परिस्थिती असल्यामुळे आम्ही लोक कमी आणले। जर आज स्थिती चांगली असती तर आज आम्ही कमी 10 ते 2000च्या वर लोक आले असते। ह्या कारणाला जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा। आणि मुख्य म्हणजे हे ज्ञानेश्वर कुरील, मी रामेश्वर इंदलकर, हे संतोष कांबळे, देवचंद सावरे, आम्ही सर्व लोकांनी हा कार्यक्रम केला आहे। पण आता जिल्हा प्रशासनाला फक्त एकच विनंती, लोक मरण्याच्या पूर्वी तिथे ॲम्ब्युलन्स जाण्यापुरता एक रस्ता बनवून देण्यात यावा, एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव